even bother to explain yourself. Just get it. Suraj. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा आपला व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग झालेला आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चला तर आपण जरा न वेळ घालवता व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला CapCut ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक इमेज सिलेक्ट करून घ्यायचा भावनो. त्यानंतर ॲड बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली अशा प्रकारे स्क्रोल केल्यावर ॲक्सेप्ट रेशो नावाचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून 9:16चा रेशो घ्यायचा आहे. त्यानंतर राईटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे आपला इमेज असतो ते इमेजवरती क्लिक करायचं आहे. इमेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इमेजला झूम करून अशा प्रकारे मध्यभागी बरोबर सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ॲड ॲडिओवरती क्लिक करायचं आहे. ॲड ॲडिओवरती क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला एक बिटमार्क प्रोजेक्ट देईन भावनो, त्याच्यावरती जायचं आहे. तो आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. त्यानंतर आपल्याला जो बिटमार्क प्रोजेक्ट तो घ्यायचा आहे, ॲड करून घ्यायचा. इथे ॲड केल्यानंतर त्याला अशा प्रकारे तो सॉन्गमध्ये एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल भावनो. त्यानंतर जो आपला इमेजवरती क्लिक करून त्याला अशा प्रकारे इथपर्यंत सरकून घ्यायचा. आपला जितका सॉन्ग आहे तिथपर्यंत सरकून घ्यायचा अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला परत इथे यायचं भावनो ओव्हरलेवर क्लिक केल्यानंतर आपण जो बिटमार्क प्रोजेक्ट दिलेला आहे त्याला ॲड करून घ्यायचं भावनो. अशा प्रकारे त्याला ॲड केल्यानंतर त्याला अशा प्रकारे झूम करून घ्यायचं भावनो. तुम्हाला झूम केल्यानंतर जे आपलं बीट असते भावनो, ती बीट 1 बीट 2 अशा प्रकारे आपल्याला ती ॲड करून घ्यायची या इमेजवरती. सर्वात अगोदर आपल्याला अशा प्रकारे यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला बीट दिसेल भावनो. बीट 1 अशा प्रकारे, बीट 2 इथून चालू होते भावनो. अशा प्रकारे बीट 1 इथे संपून जाते भावनो. इमेजवरती क्लिक करून घ्यायचं भावनो. परत अशा प्रकारे आपल्याला स्प्लिट मारायचं आहे. परत पुढच्या इमेज 2 नंबरची जी इमेज आहे इथे तिसरी इमेज चालू होते भावनो, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इमेजवरती स्प्लिट करून घ्यायचं आहे. परत आपल्याला चौथी जी इमेज आहे अशा प्रकारे याच्यावरती क्लिक करायचं आहे, स्प्लिट मारायचं आहे भावनो. थोडा प्रॉब्लेम होत असला मग अशा प्रकारे त्याला झूम करून पुढे यायचं भावनो. जी आपली 5 नंबरची जी बीट आहे ती अशा प्रकारे पुढे आल्यानंतर अशा प्रकारे पुढे ओढून घ्यायचं याला. इथून 5 नंबरची बीट आहे भावनो आपली, इथून चालू होऊन जाते भावनो. इमेजवरती क्लिक करायचं आहे, स्प्लिट मारून घ्यायचं आहे. परत पुढे यायचं. 6वी बीट इथे चालू होते भावनो. अशा प्रकारे 6वी बीट जी आपली इथपर्यंत आल्यानंतर स्प्लिट मारून घ्यायची. परत इथं 7वी बीट आपली चालू होती भावनो. इमेजवरती क्लिक करायचं आहे, स्प्लिट मारायचं आहे. परत पुढे यायचं. ह्या 8वी बीट इथं चालू होती भावनो आपली. इमेजवरती क्लिक करून स्प्लिट मारायचं आहे. परत आपल्याला पुढे यायचं आहे भावनो. पुढे आल्यानंतर जी 9वी आपली बीट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इमेजवरती. परत इथे स्प्लिट मारून घ्यायचं आहे. जसं आपले बीट येईन भावनो तसं स्प्लिट मारून घ्यायचं आहे. अशा ज्या सर्व बीट आहे भावनो त्या ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला इथे क्लिक करायचं भावनो. आपण जी बिटमार्क प्रोजेक्ट गेला होता त्याच्यावरती क्लिक करून इथे डिलीट ऑप्शनवरती क्लिक करून डिलीट मारायचं आहे. अशा प्रकारे आपण सर्व ज्या बीट आहे त्या घेतलेल्या आहे भावनो. हे करून बीट ॲड केल्यानंतर भावनो आपल्याला आपली जी इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. जी फर्स्ट इमेज आपली त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲनिमेशनवरती जायचं. आपल्या ॲनिमेशनवरती गेल्यानंतर क्यूब ओपन नावाचं जे ॲनिमेशन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. 3.4 पर्यंत त्याला ओढून घ्यायचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. परत पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर जे दुसरं जे इमेज आपलं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती जायचं आहे. पेडलिंग नावाचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून राईटवर क्लिक करायचं आहे. परत समोरची जी तिसरी बीट आहे आपली त्याच्यावर जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर टर्ब्युलन्स नावाची जी ॲनिमेशन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि राईटवर क्लिक करून घ्यायचं आहे. परत जे आपली 4 नंबरची बीट आहे भावनो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इमेजवरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनवरती यायचं आहे. ॲनिमेशनवरती आल्यानंतर क्रॉस शेक नावाचा जो इफेक्ट आहे त्याच्यावरती ॲड करून त्याला 1 सेकंडपर्यंत करून घ्यायचं आहे. परत राईटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत पुढे जायचं आहे. आपल्याला पुढे गेल्यानंतर जी इमेज आहे आपली 5वी ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर इन नावाचं ऑप्शन आहे त्याच्यावरती परत जायचं आहे. क्रॉस शेक नावाचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून राईट करायचं आहे. भावनो आपल्या याच्या 3 इमेज आहे, पुढच्या 2 ही आणि ही याच्यावरती तोच इफेक्ट आपल्याला लावायचा आहे 2 इमेजवरती. त्यानंतर तिसरी इमेजवरती ॲनिमेशनवरती जायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला टर्ब्युलन्स नावाचा जो इफेक्ट आहे तो लावून घ्यायचा आहे. परत राईटवरती क्लिक करायचं आहे. परत पुढे यायचं आहे भावनो. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन नावाचा ऑप्शन आहे त्याच्यावरती जायचं आहे. टर्ब्युलन्स नावाचा तोच इफेक्ट आपल्याला पुढच्या इमेजवरती लावून घ्यायचा आहे. परत जी शेवटची जी इमेज आपली ॲनिमेशनवरती जायचं आहे. कॉम्बोवरती गेल्यानंतर इन लार्ज अँड बाउन्स नावाची जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे भावनो. अशा प्रकारे राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे भावनो. अगोदर इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ग्लोविंग डबल्स नावाचा जो इफेक्ट आहे भावनो अशा प्रकारचा
तो तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये मिळून जाईल. बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं भावना तुम्हाला. त्यानंतर बॉडी इफेक्टवरती ट्रेंडिंगमध्ये चालू असलेला जो ग्लोविंग डबल इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं भावना. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर राईटवरती ॲडजस्ट करायचं. ॲडजस्ट आल्यानंतर त्याचा कलर तुमच्या याने ठेवायचा भावना. त्याची इंटेन्सिटी 80पर्यंत ठेवायची. होरिझॉन्टल आपल्याला 90 करून घ्यायची त्याची. त्यानंतर त्याची साईज 48 ठेवायची आणि त्या ट्विस्ट 15वरती ठेवून घ्यायच्या भावना. राईटवरती क्लिक करायचं आहे. परत आपल्याला पुढे यायचं भावना. पुढे आल्यानंतर जे आपला दुसरा जो इफेक्ट बॉडी इफेक्ट येतो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. 9 सेकंडपासून चालू होतो भावना. 9 सेकंडपासून ते 10.20पर्यंत घ्यायचा भावना. तो अशा प्रकारे इथपर्यंत ॲडजस्टवरती क्लिक करून त्याची स्पीड आपल्याला 100 करून घ्यायची. रोटेट त्याचं आपल्याला 20 ठेवायचं आहे भावना. 20वरती रोटेट ठेवायचं भावना आपल्याला त्याचं. अशा प्रकारे 20वरती ठेवून राईटवरती क्लिक करायचं आहे. आपला व्हिडिओ झालेला आहे भावना अशा प्रकारे. चला तर भेटूया भावना आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.